ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेत। आता लगेचच उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंबईमध्ये त्यांची ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी आता थोड्याच वेळात पत्रकार परिषदेला सुरुवात करणार आहेत। मुंबईमध्ये ही उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू होते। या ठिकाणची थेट दृश्य आपण बघत आहोत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आहेत। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पत्रकार परिषदेत उपस्थित असल्याचं दिसतंय। उद्या हिवाळी अधिवेशन आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता ही महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू होते। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होते। त्याच्या पूर्वसंध्येला चहापान आणि कॅबिनेटची बैठक आताच संपन्न झालेली आहे आणि या अधिवेशनाच्या संदर्भात जे काही उद्या निर्णय होणार आहे या संदर्भामध्ये आपल्याला थोडंसं अधिवेशनाची संबंधी माहिती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या अधिवेशनात आम्ही 6 अध्यादेश पटलावर ठेवणार असून 10 साधारण प्रस्तावित विधेयकं आहेत। त्याचबरोबर पुरवणी मागण्या आणि शोकप्रस्ताव असा हा या अधिवेशनाचा कार्यक्रम असेल। हे सरकार सत्तेत आल्यापासून सुमारे 200 निर्णय आतापर्यंत या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले। या 12 महिन्यातले आमच्या 8 महिने कोरोनाशी लढताना गेले असते तरी आमचे अनेक निर्णय जे काही झाले या संदर्भातली माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला दिलेली आहे। उद्याच्या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव आणि विधेयक आणि जे आमचा अर्थसंकल्प जो आहे म्हणजे पुरवणी मागण्यांचा हा उद्या सादर केला जाईल आणि त्यानंतर परवा पुरवणी मागण्यांवरती चर्चा हो आणि विधेयकांवरती चर्चा हो हे अधिवेशन संस्थगित केले जाईल। विनियोजन बिल आणि त्याचबरोबर विनियोजन बिल देखील मंजूर करून पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या जातील। हो करा ना, आम्हाला सांगितलं। विरोधकांची बरेच झाली, विरोधकांनी बहिष्कार टाकला आणि बहिष्कार देताना ती कारण दिली की या सरकारने गेल्या वर्षभरात काहीच काम केलेलं नाहीये। तुमच्यावर सुद्धा विरोधकांनी टीका केली आहे। गेल्या वर्ष त्यांचं सरकार कधी पडतंय आणि सरकार कधी पडणार याची मुहूर्त काढत बसण्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांनी सरकारने काय काय कामं केलेत हे बघितलं नसेल। आपल्याला कल्पना आहे की साधारणतः 8-1 दिवसापूर्वी ह्याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारने काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे। कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाहीये। विरोधी पक्ष म्हटल्यानंतर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या शब्दाला त्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्या पुरतं बरोबरच आहे। राज्यामध्ये अघोषित आणीबाणी आहे असं सुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, त्याच्यावर तुमचं काय? मला असं वाटतं की एकूण राज्याच्या मगाशी मी आता बोललो ना, जनतेचं जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाहीये आणि राज्यात जर का अघोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी आहे का? कारण ज्या पद्धतीने आज शेतकरी तिकडे सीमेवरती त्यांच्या न्याय हक्कासाठी ठाण मांडून बसलेले आहेत, त्यांच्याशी नीट बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं या तर गोष्टी सोडाच, परंतु भर थंडीमध्ये त्यांना उघड्यावरती बसावं लागते, त्यांच्यावरती गार थंड पाण्याचे फवारे मारले जातात, हे मला नाही वाटत की सद्भावनेचं लक्षण आहे। आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर ते बदलू शकतात।
नाही, मला आता सीएम साहेबांनी जे बोलले त्याला सपोर्ट करायचा. आपण सगळेजण पत्रकार मित्र आहात. आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. जो सुशिक्षित वर्ग आहे, ग्रॅज्युएट आहे, पदवीधर आहे आणि टीचर्स म्हणजे शिक्षक आहे, इथंच या निवडणुकीचं मतदान झालं. त्यांनी आता असंहिष्णु वगैरे जे तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढ्या मोठ्या मताधिक्याने की जे गेल्या 50-60 वर्षात त्यांचे उमेदवार निवडून येत असताना एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आले नाही, एवढ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून आले, ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. आणि त्याच्यामुळे जर सरकारचं कुठेतरी चुकत असेल, वास्तविक सरकारने 8 महिने झाले आमचे करोनामध्ये गेले. आजही आम्ही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली, 28,000 कोटी रुपये जीएसटीचे किंवा वेगवेगळ्या टॅक्सेसचे येणं आजही बाकी आहे. दर महिन्याला जो काही रक्कम असती ती रक्कम आणि तिकडनं येणारी रक्कम ह्याचा कुठेही ताळमेळ बसत नाही. मधी तो आकडा मोठा झाला होता, परंतु तो आता पुन्हा 28,000 कोटीवर आलेला. म्हणजे केंद्राने जे ठरवलेलं होतं वन नेशन वन टॅक्सच्या बाबतीमध्ये तेही पाळायचं नाही. तिथलाही महत्वाचा तो निधी लागतो. तरी पण एवढी नैसर्गिक संकट आली, पावसाचं आलं, निसर्ग चक्रीवादळाचं आलं, इतर वेगवेगळी आली, कपाशीचं नुकसान झालं, पिकांचं नुकसान झालं, धानाला आता 700 रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय झाला. सतत सरकार अडचणीतनं मार्ग काढत करोनाशी मुकाबला करत त्या ठिकाणी पुढे चाललेलं आहे. आणि आज पण मी पण त्यांची पत्रकार परिषद बघितली. त्या पत्रकार परिषदेमध्ये काही त्या ठिकाणी उत्साह नव्हता, अतिशय चेहरा पडलेला होता. आणि त्या प्रकारे एका बाजूला चंद्रकांतदादा पाटील होते, एका बाजूला प्रवीणजी दरेकर बसले होते. पण त्यांचं पण ते पण डिमोरलाइज झालेले आहेत. त्या स्थानिक विकास संस्थेचा निकाल लागल्यानंतर ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आणि ह्यावेळेस तुम्ही पण बघा पत्रकार मित्रांनो, निसर्ग पण काय, म्हणजे एक तर ते करोना आणि हा पाऊस तर कधी पडतोय. ह्या दिवसात मुंबईमध्ये कधी आपण गेल्या 30 वर्षात पाऊस बघितलाय का? पण असे पण काही गोष्टी घडतायत, तरी देखील सरकार त्याच्यातनं मार्ग काढतंय. जे तातडीचं गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीत एसटीला 1,000 कोटी रुपये देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, तिथं पण सरकार अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही. तिथं पैसे देण्याच्या करता काही अडचण आली तरी देखील मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळ त्याचा मार्ग काढतं. ही वस्तुस्थिती राज्यात आणीबाणी लावण्याची स्थिती निर्माण केली तुम्ही. प्रवीण दरेकर यांना घोटाळ्या प्रकरणी ताब्यात घेऊ किंवा त्यांच्यावर कारवाई करू असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता. या माध्यमातून आता देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला. प्रवीण दरेकरांना ताब्यात घेऊ असं कुणाच्या तोंडातनं निघालं? देवेंद्र फडणवीस असं म्हटले की नाही, तुम्ही मला सांगा ना. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या सहित आमचं जे मंत्रिमंडळ महाविकास आघाडीचं आहे, बाळासाहेब असतील, जयंतराव असतील, एकनाथराव असतील, मी असेल, आमच्या कुणाच्या तोंडातनं असं निघालं किंवा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असतील ताब्यात घेऊ म्हणजे कारवाई करू असं कोण म्हणालं? कोण? अरे कोण? कारवाई केली नाही असं विरोधकांची मुस्कट दाबी केली. अहो कोण म्हणालं? देवेंद्र फडणवीसांनी आरोप केला. अहो आरोप त्या बिनबुडाचा आरोप आहे, त्याच्यात तथ्यच नाही ना. तसं देवेंद्र फडणवीस सुचवतात का आम्हाला? त्यांचं कल्पना नाही की त्यांना त्यांच्या पक्षात कोण हवेत आणि कोण नकोत हे त्यांच्या पक्षात सुद्धा कळलं असं झालेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीस आम्हाला काही असं सूचना सुचवतात की काय? पण ते जर सुचवत असतील आणि काही माहिती देत असतील तर त्यांनी जरूर द्यावी. शिवाय तुम्ही चौकशी लावली, त्याचबरोबर मुंबई बँकेची चौकशी आता सुरू आहे. या सगळ्या प्रकरणात विरोधकांची मुस्कट दाबी होते असं त्यांचं आरोप. म्हणजे त्यांनी काही केलं तरी चालून द्यायचं असं त्यांचं मत आहे का? म्हणजे त्यांनी काही करावं ते चालतं आणि त्याच्या जर का चौकशी समजा लावली अजून प्रवीण दरेकरांच्या बाबतीत, तर जसं माननीय उपमुख्यमंत्री म्हणाले तसं आम्ही कोणी जसं म्हटलेलं नाहीये, पण ते म्हणावं असं देवेंद्र फडणवीस सुचवत असतील तर तो त्यांचा विषय झाला. पण असं कुठेही आणीबाणी आणि त्यांच्या तोंडात आणीबाणी हा शब्द कदाचित शोभत असेल, कारण एकूण जे काही चाललेलं देशभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल, एक सगळ्याच बाबतीमध्ये
मग त्यांच्यावरती टीका करणाऱ्यांना सुद्धा कसं तुरुंगवास घडला, काय घडला, हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला कळतं. नाही, पत्रकार मित्रांनो, जलयुक्त शिवाराचा मुद्दा काढला. जलयुक्त शिवाराच्या संदर्भामध्ये कुणी त्या ठिकाणी केलं? कॅगनी काढलं ना? ताशेरे कोणी मारले? कॅगनी जर त्या ठिकाणी काढल्यानंतर शेवटी त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ते उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं. कारण कॅगचे ताशेरे हे खूप महत्वाचे असतात. आपण पण अनेक वर्ष ते बघताय आणि त्याच्यामुळे ती इन्क्वायरी लागली. इलेक्ट्रिसिटी बिल को लेके महाविकास आघाड़ी के आगे कुछ स्टेप लेने वाले, क्योंकि आपके मंत्री ने बताया था कि हम कुछ ना कुछ रिलीफ देंगे, लेकिन उसके बाद टोटल यूटर्न दिखाई दिया. तुम्ही ते डिटेल सांगा ना, कारण अनेकदा या विषयावरती चर्चा झालेली आहे. आणि महत्वाचा मुद्दा काय होता, ते जे काय असं भासवलं जाते त्यांच्याकडनं की आम्ही दरवाढ केली किंवा वाढीव बिल, असा काय प्रकार नाही आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करावं ही इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आणि मुद्दा काय होता, ते जे काय असं भासवलं जाते त्यांच्याकडनं की आम्ही दरवाढ केली किंवा वाढीव बिल, असा काय प्रकार नाही आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी करावं ही सगळ्यांची इच्छा आहे, आमची पण इच्छा आहे. आणि त्याच्यात ज्या वेळेला आम्ही निर्णयाप्रत येऊ किंवा तो निर्णय करायला माहिती होणार. दोन महत्वाचे सामाजिक विषय मराठा आरक्षणावरून मराठा समाज विविध संघटनांशी चर्चा करतोय, त्यांच्या नेत्यांवर चर्चा करतोय. काल परवाकडे सुद्धा जी काही तारीख होती त्या आधी सुद्धा चर्चा झालेली आहे. वकिलांशी चर्चा करतो आहे आणि सर्वानुमते कोर्टात जे काय मांडायचं आहे ते मांडलं जाते. दुसरा भाग जो तुम्ही सांगितलाय ओबीसी समाजाचा, ओबीसी समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. कारण त्यांच्या हक्काचं जे काय आहे त्यातलं एक कण सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही, कमी होऊ देणार नाही. आणि त्यांच्याही बाबतीमध्ये जे काय त्यांच्या न्याय हक्काचं आहे ते देण्याबाबतीत त्यांच्या विविध संघटनांची आमची वेळोवेळी चर्चा होते आहे. आमच्या मंत्रिमंडळाची एक उपसमिती सुद्धा नेमलेली आहे, ती सुद्धा चर्चा करते. आणि एकूणच राज्यातील हा काही सामाजिक सलोखा आहे तो बिघडवण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न करू नये. महाराष्ट्राची एकजूट त्याला तडा देईल असं त्यांनी सुद्धा काही करू नये. आणि पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई जी आता कोर्टात चालू आहे ती पूर्ण ताकदीने सरकार लढतं आहे. त्याला सगळेजण सहकार्य करत आहेत. आणि ते एकदा चित्र बघितल्यानंतर मग ओबीसी समाजाला कारण नसताना दिवसण्याचं काम कोणी करू नये. मी पुन्हा एकदा सांगतो, ओबीसी समाजाचंच नव्हे तर ज्यांच्या जे काही हक्काचं आहे त्याच्यापैकी काहीही हे सरकार कमी करणार नाही. पोलिसांचा तुम्ही गैरवापर करताय. जर कोणी सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात लिहिलं तर त्याला डायरेक्ट आत टाकलं जातं किंवा त्याच्यावर कारवाई केली जाते. तो जे काय कायद्याने असेल ते कायद्याने होते. मुद्दा मग आम्ही काही नवीन कायदे लिहायला बसलेले नाही हो. आणि गैरवापर करताय. जर कोणी सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात लिहिलं तर त्याला डायरेक्ट आत टाकलं जातं किंवा त्याच्यावर कारवाई केली जाते. तो जे काय कायद्याने असेल ते कायद्याने होते. मुद्दा मग आम्ही काही नवीन कायदे लिहायला बसलेले नाही आणि नवीन कायदे लिहिण्यात आरक्षणाच्या अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत, चीनी आहेत, की आणखीन कुठून आलेले आहेत हे त्यांचं त्यांनी जर का शोध लागत असेल तर त्यांची हेर यंत्रणा जी आहे ती फार प्रभावी मानावी लागेल. पण आपल्याच अन्नदात्याला त्याला तुम्ही त्याच्यावरती अन्याय करताना देशद्रोही ठरवणं, अतिरेकी ठरवणं हे मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. आणि जे तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या विरुद्ध म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी काय केलं तर गुन्हा दाखल होतो. पण जर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती येणारा आपला अन्नदाता असेल तर त्याच्याशी नीट जाऊन बोलण्याच्या ऐवजी त्यालाच देशद्रोही, अतिरेकी, चीनी, पाकिस्तानी, म्हणजे पाकिस्तानमधनं कांदा आणणारे तुम्हीच आता पाकिस्तानमधनं शेतकरी पण आणायला लागलात तर आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानीचं सर्टिफिकेट द्यायला लागलात. हे अशा पद्धतीने हा जर कारभार चालणार असेल तर हा तुगलकी कारभार काय आपला देश सहन करणार नाही. साखर पण तिकडनं आणायचं. म्हणजे आपला शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी त्याचा जो काय तो मरून जे काय सोनं पिकवतो, सोनं म्हणजे अन्न, नाही तर पुन्हा त्याच्यावरती धाडी पडतील की आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोनं पिकवतो जातील आणि शेतकऱ्याच्या घरावर धाडी टाकतील. तर तसं नाही म्हणत, ते अन्नधान्य पिकवतो तर त्याच्या हक्काचं त्याचे हक्क हिरावून घेतो आणि बाहेरून कांदा आणतोय, साखर आणतोय, हे आणतोय, हे कुठला कारभार आहे? सर एक प्रश्न आहे की गेल्या क्वार्टरमध्ये आपण जर विचार केला जेव्हा अन्न
सुरक्षित आहे किंवा जर तुम्ही त्याच्यावर काही मत टाकता? पहिल्यांदा मार्चला ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झालं, कोरोनाचा पहिला पेशंट पुण्यामध्ये मिळाला, दुबईवरून जे फ्लाईट आलं त्याच्यात त्या ड्रायव्हरला झालं. तिथून सुरुवातीला लगेचच प्राईम मिनिस्टरने लॉकडाऊन केलं. मार्च महिन्यामध्ये त्याचा इतका फटका बसला नाही, परंतु एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात फटके बसायला लागले. आपल्यालाच नाही, देशातल्या सगळ्या राज्यांना बसायला लागले. देशाच्या अर्थकारणावर पण ते फटके त्या ठिकाणी बसायला लागले. आणि हे करत 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 आम्ही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन काही चांगले निर्णय घेतले, विशेषतः मुद्रांक शुल्काचे. तुम्ही बघा, मुद्रांक शुल्काचा निर्णय झाल्यानंतर मुंबईचं मार्केट सुधारण्याच्या करता मदत झाली. अनेक जण फ्लॅट खरेदी करायला लागले आणि ते संपूर्ण त्याचा मुद्रांक शुल्क आम्ही 3% आणि बाकीच्या बिल्डरनी त्या भरलं आणि त्यांना 0% त्या ठिकाणी लागलं आणि निश्चितपणे परिस्थिती त्यात बदलायला लागली. ह्याच्यातून सातत्याने आम्ही सगळेच जण, तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेतेगण, सीएम साहेब स्वतः, त्याच्यातनं मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आता परवानगी देतोय हॉटेलला, पण तेवढं तिथं ग्राहकही येत नाही. आपण मल्टीप्लेक्सला परवानगी दिली, तिथंही सगळी व्यवस्था केली तरी तिथं त्या प्रमाणात ग्राहक जात नाही किंवा प्रेक्षक जात नाही. त्याचबरोबर शाळा सुरू करायला परवानगी दिली, 9वी, 10वी, 11वी, 12वी, तिथं पण पालक आपल्या मुलांना सोडायला तयार नाही. आता आजच मला कळालं की पुण्याने 3 जानेवारीपर्यंत शाळा सुरू करायच्या नाहीत, असं सर्व पक्षीयांनी मिळून तिथं निर्णय घेतला. तिथं भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये महानगरपालिका आहे आणि बाकीचे इतर पक्ष देखील त्याच्यामध्ये आहेत. अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे. म्हणजे हळूहळू मंदिराच्या बद्दल पण ह्यांनी राजकारण केलं. ह्यांनी म्हणजे कोणी समोरच्या विरोधी पक्षांनी किती काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. भाविक भक्तगण हे सगळे जर प्रतिसाद देत आहेत, वारकरी त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत आहेत, मदतीची भूमिका घेत आहेत, सरकार जे निर्णय घेतं त्याला पाठिंबा देत आहेत. पण हे सगळं होत असताना मंदिराच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने सांगितलं तरी देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर तिथं भाविक दर्शनाला जाताना पाहायला मिळत नाही. आम्ही 1000 कोटी रुपये एसटीला देऊन एसटी चालू केल्या. स्वतः मंत्री महोदय इथं बसलेले आहेत, अनिल परब साहेब, त्यांना विचारा. आम्हालाही वाटलं होतं की मध्ये गणपतीला मोठ्या प्रमाणावर लोक जातील, तिकडनं येतील, परंतु तसं झालं नाही. बरेच जण स्वतः बाहेर पडायचं टाळतायत, परंतु काही काही असा वर्ग बाहेर पडतोय की मध्ये स्वतः इथल्या आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि काही काही ठिकाणी आपण पण कॅमेऱ्यांनी ज्यावेळेस चेक केलं त्याच्यावेळेस अनेक जण गर्दी करतात, रात्री कुठं ना कुठं पार्ट्या वगैरे किंवा जेवणाच्या निमित्तानं असे सगळे प्रकार चालले. जरी हे सगळे प्रकार चाललेले असले तरी जेवढा फरक पडायला पाहिजे, म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी गेलेल्या नोव्हेंबर महिन्यात 30,000 कोटी रुपये येत असतील तर आपल्याकडे आता 21,000 कोटी रुपये येतात. म्हणजे कुठंतरी 8-9 हजाराचा शॉर्टफॉल त्या ठिकाणी आहेच, ही वस्तुस्थिती आहे. परंतु मागच्या तुलनेमध्ये परिस्थिती जरा जरा हळूहळू सुधारायला लागलेली ही वस्तुस्थिती. आता आरक्षणाच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जर का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नसेल तर कॅबिनेटची मीटिंग घ्यावी आणि एक ठराव करावा की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. कॅबिनेट नोट अशी निघणार पण नसते मुद्दे काढायचे कशाला? अहो, आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आम्ही सगळेजण त्यांच्या डाव्या बाजूला बसलोय की आम्ही पण आज महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला सांगू इच्छितो की कुणालाही आरक्षण देत असताना ज्यांच्या तोंडामध्ये घास घातलेला आहे, ज्यांचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता त्याबद्दलचे निर्णय घेतले जातील. कुणाच्या तोंडातला घास काढला जाणार नाही. आणखी एक म्हणजे राज्यपालांना लिस्ट देऊन आता बरेच दिवस झाले, तर सरकारचं पुढचं पाऊल काय? राज्यपाल तर ऍक्सेप्ट करत नाही लिस्ट किंवा काय होकार किंवा नोकार काही येत नाही. सरकारचं पुढचं पाऊल काय? राज्यपाल ऍक्सेप्ट करत नाही असं राज्यपालांनी तुम्हाला सांगितलं. अजून तरी काही झालेलं नाहीये, होकार किंवा नोकार आलाय का किंवा अजून काही झालेलं नाहीये, सरकारचं पुढचं पाऊल काय? तिकडनं सांगितलं त्यांनी की बाबा आता हे 12 नावं मी त्या ठिकाणी मान्यता दिली की एका मिनिटात बातमी तुम्हाला कळेल. मुख्यमंत्री महोदय, आपण राज्यपालांना जे पत्र दिलं होतं त्याच्यात विनंती केली होती की 15
साधारणतः असं आहे की विधिमंडळ हे राज्याचं एक भवितव्य घडवणारं ठिकाण असतं, आहेच. आणि त्या विधिमंडळामध्ये जेवढी सदस्य संख्या असते ती कारभाराला आवश्यक असते. या संख्येनुसार जर का बघितलं तर 12 जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीने भरले जातात. राज्यपाल नियुक्त असतात आणि त्याला मंत्रिमंडळ शिफारस करते. आता उद्याचं अधिवेशन आहे, याच्यामध्ये या 12 जागा रिकाम्या राहणार. ह्या जागा रिकाम्या ठेवणं न ठेवणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी घटनेमध्ये आता तशी काहीतरी एक वेगळी तरतूद करावी लागेल की त्यांचा अधिकार मान्य झाला केल्यानंतर सुद्धा कालावधी, जसं रिटायरमेंटला एक कालावधी असतो तसं नेमणुकीला कालावधी का नसावा. किती दिवस झाले हे इथले जे नियुक्त होते ते रिटायर होऊन निवृत्त होऊन किती दिवस झाले, ते किती काय ठेवावं हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं एक चर्चा ही जिथे जिथे विधान परिषद आहे तिथे चर्चा व्हायला पाहिजे की हे अधिकार त्यांना दिल्यानंतर ते जागा रिकामे ठेवू शकतात का. म्हणजे अधिकार मान्य, पण तो अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का. नाही, याच्यामध्ये जसं थोरात साहेब म्हणाले तसे नागरिकांच्या हक्कावरती गदा येते, तर ती मर्जी आणि अधिकार याच्यात फरक आहे, तो ज्याने त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. कामगार कायदा कोणी बदललाय? नाही, कोणी बदलला? मग इकडे आणीबाणी कशी? नाही, म्हणूनच हे आता हे जे सगळे घटक आहेत, आता जसं काल आपण सगळे आंदोलनाला बसलो होतात, बरोबर आहे. आता माझी इच्छा हीच आहे की आपण सगळे जर न्याय हक्कासाठी लढत असू तर तुम्ही या तुमच्या हक्काचं जे असेल ते आपण तिकडे व्यवस्थित मांडू. परंतु आता ही जर का गळचेपी वर्ण होणार असेल कामगार कायदे आणून, कृषी कायदे आणून, तर तुमच्या हिताचं आहे असं आम्ही म्हणतो, आणि ते जर का तुम्हाला पटलं नसेल तर ते तुम्हाला काय आम्ही तुरुंगात टाकून पटवून द्यायचं, हेच तिकडे होतंय. आणि म्हणून मला असं वाटतं कामगार आहेत, शेतकरी आहेत, सगळेजण आहेत, पत्रकार आहेत. नाही, आता तुम्ही कामगार कायद्यात पत्रकार धरले म्हणून कामगार तर यांच्या न्याय हक्काबद्दल जर कोणी काय बोललं तर तो देशद्रोही. मग उद्या मी तुम्हाला, अर्थात ते कालचं तुमचं आंदोलन हे त्या कायद्याविरुद्ध होतं, पण मग मी तुम्हाला असं म्हणेन का की हे चीनी पत्रकार आहेत, हे पाकिस्तानी पत्रकार आहेत, हा, हे अयोग्य आहे. म्हणजे जर विरोधात बोलला आणि त्याला तुरुंगात टाकली ही आणीबाणी असेल तर न्याय हक्कासाठी लढायला उतरल्यानंतर त्यांना देशद्रोही ठरवणं हे आणीबाणीपेक्षाही जास्त मोठं पातक आहे. हो देव, सतत ते केंद्राबद्दल बोलतात, केंद्राबद्दल बोलतात. आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते रोज विधानं करतायत आणि हा कायदा कसा चांगला आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतात. तिकडे काय नाही, दिल्लीत जाऊन बोला ना. ते जे काही शेतकरी तिकडे बसले हेच तर ते म्हणतात की आमच्याशी बोला. तर ज्यांना महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तथाकथित हा कायदा नीट कळलेला आहे त्यांनी कृपा करून दिल्लीतल्या रस्त्यावरती उतरलेल्या शेतकऱ्यांच्या मध्ये जाऊन तो कायदा किती त्यांच्या हिताचा आहे ते त्यांनी सांगावं. तर रेल्वेला आपण पत्र लिहिलं की सगळ्यांसाठी रेल्वे खुली करा, पण त्याच्यावर अजून त्यांच्याकडनं असा पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आलेला आहे. तर एक्झॅक्टली काय आहे, कधीपर्यंत रेल्वे सगळ्यांसाठी खुली किंवा काही अजून बोलणी चालू आहे? बोलणी तर चालूच आहेत आमची आणि लवकरात लवकर व्हावं अशी आमचं मत आहे. त्यामुळे शिपाई भरती करून शाळेमध्ये खास करून शिपायांची भरती करून असं एक परिपत्रक निघालं, त्याला राष्ट्रवादीचे विक्रम काळेंनी विरोध केलाय. काय भूमिका आहे सरकारची? अशा पद्धतीने पद भरती करणं योग्य आहे का? सरकारची त्याच्यामध्ये ही भूमिका आहे. म्हणजे याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली. पाठीमागच्या काळामध्ये शिपाई, क्लार्क वगैरे सगळे भरले जायचे. हे भरताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर त्या भरावे आणि भरून त्यांचा जो खर्च असेल तो राज्य सरकार देईल असं राज्य सरकारने शिक्षण विभागाला सांगितलं, अर्थ विभागाने शिक्षण विभागाला सांगितलं. त्याच्यावर तिथं भरायचे नाहीत असं कुठंही नाही. हे भरायचे
फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे आणि त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार करणार, जेवढे गरजेचे असतील तेवढेच. पण हे कायमस्वरूपी काढून कंत्राटी करणं याला विक्रम काय तुमच्याच पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनीच विरोध केला त्याला. त्यांनी विरोध केला, त्यांनी त्यांची भूमिका, प्रत्येकाला आपलं आपलं वैयक्तिक मत मांडण्याचाच अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही ज्यावेळेस एकत्र बसू ते आल्यानंतर अधिवेशनाच्या काळात आम्ही त्यांच्याशी बोलू. ते त्यांच्या पद्धतीनं भूमिका मांडतात, कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधित्व मराठवाड्याच्या वतीनं करतात, म्हणून त्यांना तशी भूमिका मांडणं साहजिकच गरजेचं आहे. पण आजही मी मगाशी सांगितलं 8-8, 9-9, 10-10 हजार कोटी रुपये महिन्याचं गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी येत असताना आपण त्याच्यामध्ये 12,000 कोटीचा पगार करतोय, पेन्शनला पैसे खर्च करतोय, इथं कुठेही काटछाट आपण करत नाही. आपण लोकप्रतिनिधींच्या वेतनावर 30% कट लावला, परंतु इतर फक्त एका पगारामध्ये आम्ही क्लास 1 आणि क्लास 2 ला 50% दिले, परंतु गणपतीच्या काळामध्ये ते पण त्यांचे भरून टाकले. म्हणजे हा जो वर्ग आहे जो कष्ट करतोय, काम करतोय, सेवा देतोय, सगळ्या काही गोष्टी करतोय, त्यांना या अडचणीत पण व्यवस्थितपणे कसं मदत करता येईल ही भूमिका आपली त्या ठिकाणी आहे. आपल्याच पक्षातले एक आमदार आहेत प्रताप सरनाईक, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक नोटीस पाठवली की ईडीनं आता प्रताप सरनाईक आणि प्रियांका सरनाईक यांच्यावर कारवाई करू नये. परंतु ईडीनं आता त्यांचे धाकटे पुत्र योगेश सरनाईक यांना नोटीस पाठवलेली आहे. तर कुठेतरी केंद्र सरकार विरुद्ध महाविकास आघाडीचे राजकारण चालू झालेलं आहे. केवळ महाविकास आघाडीच नाही तर देशभर या यंत्रणांचा घरगुती कामगारांप्रमाणे वापर केला जातो की काय, अशी एक शंका जनमानसामध्ये सुद्धा आता यायला लागलेली आहे. शेवटी जनता ही जागृत आहे, देशातली जनता ही जागृत आहे. ते सर्व हे खेळ, सत्तेचे खेळ हे बघते आहे आणि मला असं वाटतं की सगळं काही हे उघडपणाने चाललेलं आहे. जनतेची सहनशक्ती, तिची परीक्षा कोणी बघू. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सरकारने ड्रेस कोडचा हे काढलाय आणि ड्रेस कोड कुठल्या वारी कुठला ड्रेस कोड ठेवा. त्याला काही लोकांनी विरोध केलाय की हे नको ते कामं सरकार का करते, कुठले कपडे कुणी काय घालायचे, त्याच्यावर रिस्ट्रिक्शन कशासाठी आहे. त्याच्यामध्ये सरकारची ही भूमिका आहे की फक्त अंगभर कपडे घालून यावं. नाही, त्याच्यामध्ये तशा प्रकारचा आदेश निघालेला ही वस्तुस्थिती आहे. आता मुख्यमंत्री जर टी शर्ट घालतात तर टी शर्टला विरोध करायचं काय नव्हतं. नाही, मान्य आहे, परंतु मुख्यमंत्री काही मंत्रालयात टी शर्ट घालत नाही, मंत्रालयात टी शर्ट घरी असले, टी शर्ट घातले, कुठं जरा फिरायला गेले टी शर्ट घातले तर ठीक आहे. जीन्स पॅन्ट नको. जीन्स पॅन्टचं जरा ते चुकीचं झालंय, बघू आम्ही त्याचा विचार करतोय. मुख्यमंत्री साहेब, केंद्राने जे 3 कायदे केले होते त्या कायद्याला महाविकास आघाडी सरकारने विरोध केला होता आणि कुठले कायदा राज्य सरकार काय करणार होतं ते कुठपर्यंत आलंय, कारण ते कायदे जर राज्यात लागू झाले तर तुम्ही विरोध करतानाही केंद्राकडनं ते कायदे लागू होतील आणि नवा कायदा येणार का राज्य सरकार. नाही, त्याच्यामध्ये जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल तेच हे राज्य करेल. शेतकऱ्याच्या हिताचं नसलेले हिताची नसलेली एकही गोष्ट हे राज्य स्वीकारणार नाही. ठीक आहे, मला असं वाटतं बरीच चर्चा झालेली आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही जे भूमिका घेतलाय, एका बाजूला काँग्रेस आंदोलन केलं, एनसीपीने देखील भारत बंदला हे केलं होतं. शिवसेना थेट राज्यामध्ये एवढी शक्ती जर आहे तर रस्त्यावर का दिसली नाही, आंदोलन का केलं जातं. नाही, ठीक आहे ना, नाही प्रत्येक केलं नाही, आमची पण आंदोलन केलं जसं आता कालच्या पत्रकारांच्या सोबत सगळे पत्रकार का नाही उतरले हा पण प्रश्न आहे. चला, धन्यवाद. जय महाराष्ट्र. अभी आप बताइए. अरे अभी पूरा हो गया ना रे, प्लीज आप प्लीज थोड़ा ट्रांसलेट कर लीजिए ना. किसानों को सपोर्ट है हमारा, किसानों को हमारा सपोर्ट है. नहीं, ठीक है, बताइए. मैंने साफ साफ कहा है, अगर देवेंद्र जी का मानना है कि महाराष्ट्र में अघोषित आणीबाणी जिसे हम कहते हैं मराठी में उसका अमल चल रहा है, तो फिर दिल्ली में जो चल रहा है उसका वर्णन वो कैसे करेंगे. अपने ही काश्तकार है जिसे हम अन्नदाता कहते हैं उसको आप आतंकवादी कहने लगे, और वो देश के बाहर से आए, उनको नक्सलाइट का सपोर्ट है, इसका सपोर्ट है, क्या वो हमारे अन्नदाता नहीं है.
और जो भी व्यक्ति अपने अन्नदाता को टेररिस्ट मानता है, मुझे लगता है कि इंसान कहलाने के लायक नहीं है वो। ठीक है, धन्यवाद। पत्रकार परिषद घेतली आहे। उद्या हिवाळी अधिवेशन होणार आहे आणि या संदर्भातच पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे।